नमस्कार. समस्या तुमची संघर्षांचा पोलीस क्राईम न्यूजमध्ये मी मुख्य संपादक आपलं स्वागत करतो. आज अत्यंत भयानक प्रकार महाराणा प्रताप या ग्रामपंचायतीमध्ये एक उच्चभ्रू म्हणजे ज्यांचा विश्वासच बसत नाही अशा व्यक्तीनं ह्या ठिकाणी आपला व्यवसाय थाटण्यासाठी कशा पद्धतीनं शेड मारलेला आहे आणि ह्या शेडमध्ये कोणता धंदा चालत होता ते आज पोलिसाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की ही जी आतमध्ये आहे आलिशान आहे. आतमध्ये सगळे बेड आहेत आणि लातूरमधल्या ज्या महिला आज एका महिलेवर गुन्हे दाखल झालेले आहेत, 2 महिला ते पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. गुन्हा आता विवेकानंद पोलीस स्टेशनला दाखल होत आहे आणि त्याच पद्धतीनं पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगण्यासाठी आलेलो आहे की जे महाराणा प्रताप जी ग्रामपंचायत इथनं जर हाक मारली, ओ ग्रामपंचायतीचे सभासद, ओ ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून किंवा जे आपलं सचिव म्हणजे महाराष्ट्राचे सचिव, जेणेकरून ग्रामसेवक असतील, मंडल अधिकारी असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं बीट अंमलदार असतील, अनेक दिवसापासून ह्या ठिकाणी व्यवसाय चालू केलता आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या ठिकाणी जी नागरिक आहेत ती नागरिक वैतागले होते. आपल्याला नेमकं त्या महिलेवर कारवाई होईल, पण जो ह्या जागेचा मालक आहे आणि त्या जागेच्या मालकावर गुन्हा दाखल होणार आहे का नाही हे सुद्धा आपण पोलिसांकडनं ऐकून घेणार आहोत. पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे का नाही आणि उद्याच्याला ग्रामपंचायतीच्या वतीनं काय निर्णय घेणार आहेत. इथल्या लोकांना, इथल्या नागरिकांना ह्या ठिकाणी अत्यंत गजबजलेला परिसर दिसतो. अंधारामध्ये मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण लातूर नांदेड हे हवे म्हणजे कुठली डाळ मिल, अंबिका डाळ मिलच्या पाठीमागे आहे. अत्यंत डेव्हलप झालेला एरिया आहे आणि डेव्हलप झालेल्या एरियामध्ये जी स्वतःला अतिशहाणे समजणारे उच्चभ्रू लोक ह्या ठिकाणी 4 व्हीलरमध्ये आपली भूक भागवण्यासाठी ह्या पत्र्याच्या शेडमध्ये येत होते आणि ह्या पत्र्याच्या शेडमध्ये आलिशान असं सिस्टीम त्यांनी केलेलं आहे. पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मी त्या पत्र्याच्या येजातनं नागरिकांना, पोलिसांना आणि ग्रामपंचायती जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांना सुद्धा दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे बीट अंमलदार आहेत त्या बीट अंमलदारला सुद्धा दाखवतो किती आलिशान आहे. कृपा करून बघा, आपण कॅमेरानं मला काय दिसत नाही. हे आतमध्ये आहे, इथं कुलूप लावलेलं आहे. ही कुलूप आहे आणि हे का ह्या पद्धतीनं पाठीमागे त्यांनी बोर सुद्धा घेतलेले आहे. त्याचं अर्धवट काम दाखवलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या फलाटधारकावर गुन्हा दाखल होणार आहे का नाही ह्या ठिकाणी आतमध्ये सुद्धा कोण आहे असा आम्हाला संशय आहे. कारण मी थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं, लाईट चालू होती, लाईट बंद आहे, आतमध्ये सुद्धा कोणीतरी आहे असा आमचा संशय आहे. हे बघा कशी आलिशान आहे का, लाईट चालू आहे पूर्णपणे. तुम्हाला बोर सुद्धा दाखवतो. ह्या सगळ्यात महत्वाचं, पोलिसांनी त्या महिलेवर गुन्हा तर दाखल होणारच आहे, पण ह्या फलाटधारक मालकावर गुन्हा दाखल करणं आणि जो मालक आहे त्या मालकाचं नाव एक्सपोज करणं हे प्रथम पोलिसाचं काम आहे. पोलीस ते करतात का ते आपण पाहूया. मी ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.